राजकीय गुन्हेगारांची यवतमाळ शहरात दहशत वाढल्याचा माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा आरोप। यवतमाळ शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे भयमुक्त व गुन्हेगार मुक्त यवतमाळ शहर करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती आमदार संदीप बाजोरिया यांनी दिली आहे। 8 दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षावर दत्त चौकात स्थानिक आमदारांच्या घराजवळ जीवघेणा हल्ला झाला। हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचा शोध लागत नाही। पालकमंत्री असो स्थानिक आमदार कुणीही याबद्दल एक शब्द बोलले नाहीत। राजकीय गुन्हेगारांची यवतमाळ शहरात दहशत वाढल्याचा आरोप माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी दिलाय। हे जे ज्वलंत विषय आहे शहरातले आणि जे माझा जाहीरनामा आहे, अनेक लोकांचा समज गैरसमज आहे किंवा कसं होणार, कोणत्या याच्यावर लढणार, तर ते स्पष्ट करायचं होतं की तुतारी ह्या चिन्हावरच लढणार आहे आणि मी त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे। पंजा आणि मशाल घरोघरी पोचले आहे, पंजा पहिलेपासून पोचून आहे आणि मशाल या लोकसभेत पोचली, तर माझा हा तुतारी चिन्ह घरोघरी प्रत्येक मतदारसंघाच्या प्रत्येक लोकांपर्यंत पोचला पाहिजे। आणि माझ्या जाहीरनाम्याचा जो एक विषय होता की गुन्हेगारी मुक्त भयमुक्त यवतमाळ, जो पहिलाच विषय आहे त्याच्या प्रत्येक तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना आल्यात आहे। 8 दिवसाआधी दिवसा डवड्या आमदाराच्या घरासमोर महाविकास आघाडीच्या एक प्रमुख घटक पक्ष काँग्रेसच्या तालुकाध्यक्षावर जीवघेणा हल्ला होतो। अजूनही 8 दिवस उलटले असले तरी अजूनही तो कशा प्रकारे झाला, कोणामुळे झाला, त्याची कारणं काय होते समोर आली नाही। जनता संभ्रमावस्थेत आहे, का राजकीय होता की पूर्ववैस्मन्यातून होतं की अजून काय होतं। पालकमंत्री, आमदार स्थानिक किंवा प्रशासन त्याच्यावर काही उत्तर देण्याचं समर्थ आहे। 8 दिवस उलटूनही कोणतेही त्यांचं स्टेटमेंट आलेलं नाही। म्हणजे गुन्हेगाराची किंवा हे राजकीय गुन्हेगाराची किती म्हणजे हिंमत वाढली आहे। आमदाराच्या घरासमोर भर वस्तीत एवढ्या हजारो लोकांची वर्दळ असलेल्या दत्त चौकात सगळ्यासमोर हे जीवघेणा हल्ला होतो आणि कोणी बघ्याची भूमिका घेतात, कोणी सोडवायला जात नाही। म्हणजे किती दहशत आहे। या दहशतवादीला मी समाप्त करणारच, तुतारी या चिन्हावरनं यवतमाळमध्ये निवडून येऊन दाखवणार। हो, अजून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही, तुम्ही तुतारी पक्षावर चिन्हावर निवडून येण्याचं हे तयारी सुरू केली आहे? तयारी मी माझ्या पक्षाकडून तुतारीवर उमेदवारी मागितली आहे। माझा विश्वास आहे की मलाच भेटणार, तर त्यामुळे मी जात आहे। मी काही पंजावर किंवा मशालवर नाही मागत आहे। मी माझा पक्ष आहे, जरी हे 2 पक्ष महाविकास आघाडीत असले तरी मी तुतारी ह्याच चिन्हावर लढणार आणि ह्या चिन्हावर लढण्याची मी मागणी केलेली आहे माझ्या पक्षश्रेष्ठींकडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.